राज्य सरकारच्या वतीने लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचंड कौतुकाची ठरली असून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्यास ही योजना गेम चेंजर ठरली आहे। सरकारने यापूर्वी अनेक योजना राबवल्या आहेत, पण या योजनेची लोकप्रियता घराघरात पोहोचली आहे। सरकारच्या वतीने स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबवण्यात येत असून पहिल्या मुलीवरती समाधान मानणाऱ्या पालकांना 50,000 रुपयांचे अनुदान शासनातर्फे देण्यात येत आहे। लेक लाडकी योजना ही सुरू करण्यात आली आहे। त्यामध्ये मुलीच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत 75,000 रुपयांची मदत शासनातर्फे दिली जाते। त्यातच आता श्री सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्यात येत आहे। न्यास व्यवस्थापन समितीने यास मान्यता दिली आहे। मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावरून लेक वाचवा लेकीला शिकवा या स्वरूपाच्या धोरणाला सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचाही हातभार लागावा या हेतूने महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जन्मास आलेल्या बालकांच्या नावाने 10,000 रुपयांचे फिक्स डिपॉझिट स्वरूपात त्यांच्या मातेच्या खात्यावरती ठेवण्याची योजना प्रस्तावित करण्यात आलेली आहे। न्यास व्यवस्थापन समितीकडून अशा स्वरूपाची अभिनव योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली असून याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आलेला आहे। शासनाच्या मान्यतेनंतर या योजनेसाठीचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील अशी माहिती सिद्धिविनायक ट्रस्टकडून देण्यात आलेली आहे। सिद्धिविनायक गणपती मंदिर हे महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं एक प्रसिद्ध नावाजलेलं मंदिर आहे आणि गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी देशभरातून आणि बाहेरच्या देशातूनही लोक येत असतात। आता ह्या मंदिराच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम आमचे बरेच चालू असतात, पण माझ्या मनात आणखी एक विषय आला की आपण डायलिसिस सेंटर चालवतो, पुस्तकपेढी चालवतो, विद्यार्थ्यांना मदत करतो, रुग्णांना मदत करतो, वैद्यकीय मदत असते महाराष्ट्रातल्या रुग्णांना। त्याच्यापुढे जाऊन आपण एक वेगळा उपक्रम राबवू शकतो की मनात माझा विचार आला आणि मी माननीय अध्यक्ष सरवणकर साहेब असतील, कोषाध्यक्ष त्रिपाठी, आमचे युवा असतील किंवा आमचं विश्वस्त मंडळाने एक पत्र मी दिलं स्वतः की महाराष्ट्रामध्ये जे शासकीय रुग्णालय आहेत, जे महाराष्ट्रातले शासकीय रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आहेत, तर त्या रुग्णालयांमध्ये ज्या नवजात बालिकांचा 8 मार्चला म्हणजे जागतिक महिला दिन आपण साजरा करतो, तर 8 मार्चला महाराष्ट्रातल्या शासकीय रुग्णालयामध्ये ज्या मुलींचा जन्म होईल त्या मुलींच्या नावे आपण न्यासातर्फे मंदिरातर्फे 10,000 रुपयाचं एक डिपॉझिट आपण ठेवू शकतो अशी सूचना मी पत्राद्वारे केली। आणि काल आमची जी बजेटची सभा झाली मंदिराची, त्या मंदिराच्या बजेटच्या सभेमध्ये पुन्हा विषय चर्चेला गेला आणि सर्वानुमते तो मंजूर केला गेला आणि तो आता महाराष्ट्र शासनाकडे आपण मंजुरीसाठी पाठवलेला आहे। मला एक आनंद आहे की ही योजना मंजूर सर्व विश्व समितीने केली, माननीय अध्यक्ष कोषाध्यक्ष समितीने प्रशासनाने त्यासाठी पुढाकार घेतला, मंजूर झाली योजना। त्यानंतर मग ते निकष लावले जातील, त्या निकषामध्ये मग या 8 मार्चपासून या 8 मार्चला ज्या मुलींचा जन्म झाला असेल आणि किंबहुना पुढच्या प्रत्येक वर्षामध्ये ज्या मुलींचा 8 मार्चला जन्म होईल, जे निकषात बसतील ते निकष आम्ही लवकर जाहीर करू शासनाची मान्यता मिळाल्यानंतर। आणि केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे बेटी बचाओ बेटी पढाओ आणि या धोरणालाच या उपक्रमालाच या मंदिरानं पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना या योजना आम्ही हे नाव दिलेलं आहे। मला वाटतं की सर्व मंदिरं सामाजिक उपक्रम करतात, वैद्यकीय उपक्रम राबवतात, पण अशा प्रकारचा शासनाच्या धोरणाला पाठिंबा देणारं आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या धोरणाला पुढे नेणारं ही अभिनव योजना राबवणारं कदाचित, मी पूर्ण 100% सांगू शकत नाही, पण कदाचित हे मंदिर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास मुंबई हे महाराष्ट्रातील किंवा देशातील हे पहिलं मंदिर असेल असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे।